आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। नवनीत राणांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी नागरिकांनी पैसे वाटल्याचा व्हिडिओ रोहित पवारांकडून ट्विट। पैसे देऊन सभेला आणणाऱ्या गरिबांच्या पैशातूनही भाजपवाले कमिशन खातात, रोहित पवारांचे ट्विट। सभेत पाणी वाटणाऱ्या महिलांना मजुरी म्हणून पैसे दिले, आमदार रोहित पवारांच्या आरोपावर रवी राणांचं स्पष्टीकरण। रोहित पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ खरा, खुल्लम-खुल्ला पैसे वाटप सुरू होतं। राणा नवरा बायको खालच्या पातळीचं राजकारण करतात, यशोमती ठाकूरांचा आरोप। नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। देशामध्ये एक नवीन व्यक्तीच्या हातामध्ये गेल्या 10 वर्षापासून देशाची सत्ता आहे आणि त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी। पण त्यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं आहे। शिवसेनेला बाजूला कसं करायचं, दिल्लीत या संदर्भात बैठक झाली होती। पुरंदरच्या सभेत धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट। 2017ला कुठे आणि कशी बैठक झाली हे व्हिडिओ सकट सांगू शकतो धनंजय मुंडेंचा दावा। तारखे सहित उद्या व्हिडिओ फुटेज म्हणला त्याच्या सहित कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो। मी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या सहित। शरद पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा केविलवाणा प्रयत्न, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया। कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर मंगळवारी अर्ज भरणार। वैशाली दरेकर यांना काल एव्ही फॉर्म देण्यात आला। मशाल गीतात जय भवानी आणि हिंदू शब्दांवरील ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळली। आयोगाचा निर्णय नियमानुसार, आक्षेपार्ह शब्द वगळण्याबाबत विचार करावा, निवडणूक आयोगाच्या सूचना। रत्नागिरीत ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरेंना तडीपारीची नोटीस। खेड पोलीस ठाण्यात 7 विविध गुन्ह्यांचा दाखला देत नोटीस जारी।